विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना श्रुद्ध खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले। मित्रांनो, महात्मा फुलेंनी दिलेला हा संदेश फक्त क्रांतिकारकच नाही तर भविष्यातील खूप मोठे तत्वज्ञान सांगणार आहे। कारण 21व्या शतकात जगत असताना माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या 4 गरजा प्रमुख गरजा आहेत। पण यामध्ये शिक्षण क्षेत्राची पायभरणी शिक्षण नावाची गरज भागल्यानंतर अन्य 3 गरजा भागवण्याकरता मनुष्याला कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही। फरक फक्त इतकाच की प्राप्त केले जाणारे शिक्षण दर्जेदार असावेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आज आम्हाला सर्व बाबतीत महत्त्वपूर्ण वाटत आहे। कारण कुठल्याही क्षेत्रात जर विकास करायचा असेल तर त्याकरता शिक्षण क्षेत्राची पायभरणी करणं हे महत्त्वाचं असतं। नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2025 यात मी धनश्री भरत मिस्त्री इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी आज आपणा समोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी यावर मी माझे मत संपादित करीत आहे। 1964 च्या कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 1968 मध्ये आपल्या देशात पहिली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जाहीर करण्यात आले आणि यानंतर 1986 साली आपल्या देशात दुसऱ्या धोरणाची ओळख झाली आणि मग त्या धोरणामध्ये काही बदल करण्यात आले आणि मग यानंतर 34 वर्ष प्रतीक्षेनंतर इस्रो अध्यक्ष कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने सद्यस्थिती पाहून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे पारित केले। मित्रांनो, खरं पाहिलं तर भारतीय स्वतंत्र अमृत महोत्सव हा वर्षाच्या काळात किंवा कोविडच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी करण्यात आलेले हे धोरण हे सर्व क्षेत्रात आशाही पाहिलं जातं। मग आता हे धोरण काय आहे, याचं स्वरूप काय? ज्या वेळेस आम्ही असा विचार करतो त्यावेळेस आम्हाला असा प्रश्न निर्माण होतो की मुळात आम्हाला या धोरणाची गरज का भासली, किंवा या धोरणात जी 2 धोरणं उपलब्ध होती यामध्ये आमचे शिक्षण व्यवस्थेचा पाया भक्कम करण्यास सक्षमता नव्हती का? आणि शिक्षणामध्ये परिवर्तनाचं साधन म्हणून आम्ही पाहत असतो आणि परिवर्तन हा सृष्टीतला सर्वात मोठा नियम आहे। बदलत्या स्वरूपामुळे, बदलत्या जीवनशैलीच्या स्वरूपामुळे जे काही आमच्या समोर आव्हानं निर्माण होत आहेत या आव्हानांमध्ये संधी शोधण्याकरता काही उपाययोजना कराव्या लागतात आणि म्हणूनच आमच्याकडे जी 2 धोरणं उपलब्ध होती यामध्ये त्रुटी दूर करून आधुनिक तंत्रज्ञान किंवा औद्योगिक क्रांती चालत आलेल्या जगात हातात हात धरताना आमचा विद्यार्थीही सक्षम व्हायला हवा म्हणून केलेला हा उपक्रम म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं म्हणू शकतो। आणि म्हणूनच आम्हाला हे सर्व महत्त्वाचं वाटतं। कारण आम्ही ज्या वेळेस धोरणाच्या स्वरूपाबद्दल चर्चा करतो त्यावेळेस मला असं वाटतं की या धोरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूला चर्चा व्हायला हवी। आणि सकारात्मक बाजूला पाहत असताना धोरणाचा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजे आपल्या देशात जागतिक महासत्ता बनवणं हे आहे। आणि सदैव केला गेलेला प्रयत्न, गणितीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर रचलेला हा सर्व अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमामध्ये वाढवलेली लवचिकता, शिक्षणामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी दूर करण्यासाठी खासगी आणि सरकारी शाळांना एका पातळीवर आणण्यासाठी केला गेलेला हा प्रयत्न राहून बोलायचं झालं तर आपल्या देशाच्या भविष्यात फक्त नोकरशाही उदयाला येऊ नये तर मालकही निर्माण व्हायला हवे आणि हा हेतू डोळ्यासमोर ठेवून 6वी पासून सक्तीचं व्यावसायिक शिक्षण आणि 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत आणि बोलीभाषेत केल्या गेलेला हा तरतूद ह्या सर्व सकारात्मक बाजूच्या गोष्टी वाटतात। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।